तर वाघाव संघाचे कर्णधार आपण स्टेजवरती यायचं. तर वाघाव संघाचे कर्णधार आपण स्टेजवरती यायचं. एक आपल्या काळेश्वरी चषक मध्ये एक आपण नवीन संकल्पना देखील घेऊन आलो, ते म्हणजे सर्व कर्णधारांचा एक सत्कार आपल्या या काळेश्वरी चषक मध्ये होतोय. तर आपल्याला विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती यायचं, आपला देखील सत्कार होईल. तर या ठिकाणी ओपनिंगचे फलंदाज वाळूज संघाचे रोहित आणि अथर्व, दोन्ही संघ देखील प्रथम फेरी विजेता संघ आहेत आणि आता द्वितीय फेरी देखील चालू होते. 4 षटकांचा सामना असेल. या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. 11 स्टार कंजे या संघाकडून प्रथम गोलंदाजीच्या भूमिकेत येतोय तो म्हणजे सोन्या आणि समोर असेल तो म्हणजे रोहित, ज्याच्या बॅट मध्ये मागील मॅच मध्ये देखील आल्या धावा 30. असा एक अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे रोहित आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सोन्या, समोर असेल रोहित. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक सोन्याचं आणि पहिल्या चेंडूवरती ऑफच्या दिशेने पटकवलेला चेंडू, एक धाव देखील कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. संघाचा श्री गणेशा देखील 2 धावांनी केला, तो म्हणजे रोहित याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा देखील मिळवल्या, ते म्हणजे रोहित याने. सुंदर अशी फलंदाजी करताना रोहित आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोन्या, समोर असतील ते म्हणजे रोहित. आणि हा चेंडू देखील वाईट बॉल असेल. पंच देखील आमच्याकडे वळत आणि वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. आणि हा चेंडू देखील निर्धाव. तो चेंडू देखील निर्धाव आला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोन्या आणि तिसरा चेंडू देखील निघतो निर्धाव. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 3. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोन्या, समोर असतील ते म्हणजे रोहित. आणि सुंदर असा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. सुंदर अशी फलंदाजी करतो तो म्हणजे रोहित आपल्या संघासाठी. धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. आणि हा चेंडू देखील लेगच्या दिशेने पटकवला चेंडू, परंतु तिथे खेळाडू नाहीये. एक टप्पा बॉल देखील, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 11 स्टार कंजे या संघाकडून, परंतु 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. पुन्हा एकदा आपल्या शेवटचा चेंडू घेऊन निघतील ते म्हणजे सोन्या. आणि हा चेंडू देखील सुंदर असा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू, परंतु हा चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. रोहितच्या बॅट मधून देखील आलाय हा षटकार. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना रोहित 2 षटकार देखील लगवलेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित त्याच्या बॅटमधून आल्या ते म्हणजे 2 षटकार. धावसंख्या एका ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. डॉट बॉल जरी घेतला ना तरी अपडेट करायचं 0 मध्ये आपल्याला समजलं. तर संघाचा कर्णधार तो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे स्वतः कर्णधार 11 स्टार संघाचे कर्णधार गणेश शिर्के आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील. आणि समोर असतील ते म्हणजे अथर्व. एक लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी वाळूज संघाकडून. गणेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिल्या षटकात देखील धावा आल्या त्या म्हणजे 17. पाहूया दुसरं षटक घेऊन येतील तो म्हणजे कॅप्टन गणेश. आणि पहिला चेंडू देखील हवेत, खेळाडू देखील खाली, परंतु झेलचीत बाद होतोय तो म्हणजे अथर्व. पहिल्या चेंडूवरती मिळते ती म्हणजे सफलता गणेशांना. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गणेश आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यश देखील आलंय. तर या ठिकाणी अथर्व देखील माघारी जातील. एकही धाव न काढता पहिल्या चेंडूवरती देखील बाद होतात ते म्हणजे अथर्व. तर न्यू बॅट्समन शंभू. हॅलो. तर या ठिकाणी दुसरा चेंडू घेऊन निघतील ते म्हणजे गणेश आपल्या संघासाठी. समोर असतील ते म्हणजे शंभू न्यू बॅट्समन. आणि हा चेंडू देखील निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना गणेश आपल्या संघासाठी. एक संघाचा कर्णधार कसा असावा तर या ठिकाणी गणेशचं एक सुंदर असं उदाहरण देखील. सुंदर अशी पहिल्याच षटकामध्ये 17 धावा देखील आल्यात, परंतु संघाला कमबॅक देखील करतो तो म्हणजे गणेश आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन निघतील. समोर असतील ते म्हणजे शंभू. आणि हा चेंडू देखील ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गणेश. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 18. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघतील गणेश. समोर असतील ते म्हणजे शंभू. आणि सुंदर असा स्ट्रेटच्या दिशेने पटकवलेला चेंडू 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे शंभू यांना. तर आता स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे खेळाडू रोहित, ज्याच्या बॅट मधून देखील आले 2 षटकार. तो देखील आलाय स्ट्राईक वरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. तो सुंदर असा ऑफच्या दिशेने पटकवलेला चेंडू. 1 धाव देखील कंप्लीट झाले. आणि बघता बघता चौकार देखील आला. थोडंसं गचावाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 11 स्टार कंजे या संघाकडून. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना गणेश, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ देखील लागली नाहीये. आणि थोडंसं गचाव क्षेत्ररक्षण आणि धावा मिळतील 4. धावसंख्या 4 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 23च्या घरात. म्हणजे येणारे चेंडू असतील 1 या षटकातला. आणि त्याच्या बॅट मधून देखील आले डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव.
म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे एक चौकार देखील आला, परंतु सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे गणेश यांचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. त्या ठिकाणी पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे राज आपल्या संघासाठी. लेफ्ट हँड बॉलर समोर असतील ते म्हणजे शंभू. पाहूया राज आपल्या संघासाठी काय करतील. सुंदर असा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू, एक धाव देखील कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे शंभू यांना. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील तितकीच चांगली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे शंभू यांना. पहिल्या चेंडूवरती आले ते म्हणजे एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 25. या बॉलवर देखील फटका तर जरूर बेमिसाल, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ 6 रन. आज षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. थँक्यू किरण. अतिशय सुमधुर समालोचन देखील तुम्ही ऐकलं किरणजी यांच्या माध्यमातून. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 31 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील हलक्यात आणि दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर, टप्पा पडल्यानंतर थोडासा वेळ घेतला, परंतु त्यानंतर एक चांगला दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 33 रन, 33 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक रन भरपूर इम्पॉर्टंट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. ज्या प्रकारचं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय आणि या लक्ष्याचा पाठलाग ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये देखील झाला, परंतु या मॅचमध्ये एक मोठं लक्ष सध्याच्या घडीला सेट करायचं आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 34 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर जावळी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय सचिनजी रवले साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, तत्पूर्वी एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील बिगिट केलाय. लाजवाब स्ट्रोक. थेट आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. एक्केचाळीस रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ देखील झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. एक चांगला स्ट्रोक आपल्याला बॅट्समन रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि या शेवटच्या ओव्हरसाठी इनवर्ट देखील केले गेले. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिले ना तर अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देवा नामक गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा
आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी एक विस्फोटक स्ट्रोक पाहायला मिळतोय हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 48 रन, 48 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 49. 49 रन देखील आतापर्यंत झालेत. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन आपल्याला पाहायला मिळाली. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच देखील भरपूर चांगली मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. ज्या प्रकारे ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगली भूमिका त्यांची आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली. आज देखील त्याच उमेदीने एक चांगलं प्रात्यक्षिक देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतो येस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 रन ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 50 रन आतापर्यंत झालेत. अर्धशतक सांघिक आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जज केला जाईल. बॉल उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतं. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 51 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लाजवाब स्ट्रोक. आणखीन एक मोठा हवाई सफर सरळ 6 रनसाठी हा मोठा ब्लास्ट षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने 57 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि पाहता पाहता दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 59 59 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरारम्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा श्री काळेश्वरी चषक 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आक्रमण साकारलंय सरळ 6 रनसाठी. आणखीन एक मोठा स्ट्रोक षटकार. या शेवटच्या बॉलवर देखील एक प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे या स्पर्धेतील अर्धशतक. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे रोहित साठी. लाजवाब बॅटिंग, अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सहासष्ट रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची बॅटिंग रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वाईट संघ आपण फिडिंग त्वरित लावून घ्या आणि टीम 11 स्टार करंजे आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा.
66 रनचं टार्गेट या ठिकाणी आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम 11 स्टार करंजी टीम, आपण आपली सलामीची जोडी हे मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. एक चांगली क्रीडा स्पर्धा जावी तालुक्यामध्ये उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये ज्यांचं आगमन आणि या स्पर्धेला उपस्थिती पाहायला मिळेल, खऱ्या अर्थाने सातारा जावी तालुक्याचे भाग्यविधाते, एक विकास पर्व म्हणून ज्यांची ओळख आहे, कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं आगमन देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर उद्योजक आदरणीय सागरजी धनावडे साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या समेत अनेक मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य ज्यांचं लाभलं ते म्हणजे ग्रामपंचायत कुसुंबी, श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी, नेहरू युवा मंडळ कुसुंबी, शिवतेज ग्रुप, साई बॉईज, दत्तसेवा मंडळ बामणवाडी, श्री गणेश मित्र मंडळ जांभूळवाडी, जय हनुमान मित्र मंडळ बालदारवाडी, पद्मावती व जननी मित्र मंडळ कुसुंबी आणि त्याचबरोबर पंचशील मित्र मंडळ कुसुंबी आणि भरपूर मोठी मेहनत या स्पर्धेसाठी गेले अनेक दिवस श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबीच्या माध्यमातून जी स्वप्न त्यांनी या स्पर्धेचं पाहिलं गेलं ना, ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी भरपूर मेहनत त्यांनी घेतली आणि कालच्या दिवसामध्ये त्यांचं स्वप्न सत्यामध्ये उतरलं. ज्या प्रकारे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा प्रारंभ झाला. 66 रनचं लक्ष्य, गोलंदाज सज्ज होते, वर द विकेट. पहिलाच बॉल, लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. प्रभावित करणारा चेंडू देखील रिलीज केला जातोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज बाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, परंतु जजमेंट चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले परंतु अजूनही 22 बॉलमध्ये 65 धावांचा पल्ला या ठिकाणी पार पाडायचा आहे. 65 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत 11 स्टार करंजी या टीमला विजय संपादित करण्यासाठी, परंतु त्यासाठी मोठे फटके मात्र जरूर खेळावे लागतील. ज्या प्रकारचं पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे अर्धशतक रोहितच्या माध्यमातून झळकावलं गेलं, तशाच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 धावा देखील या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक ओमसाई MTCच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं आम्ही काळेश्वरी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीप मिड विकेटला फिल्डर, भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डरच्या माध्यमातून तत्पूर्वी एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 3 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला किरणजी चिकणे देखील जॉईन झालेत. त्या अगोदरच्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकला. अनेक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. सातत्याने कुसुंबी टीमसाठी देखील भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून, ओरम क्रिकेट बरोबरच अंडरम क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली ना तर 4 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरार
एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले वाईट टीमच्या माध्यमातून गोलंदाज रोहित ओव्हर द विकेट. रोहितचा पहिला बॉल इनसाइड एज डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर धावफलक पुढे सरसावलंय. रोहितचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्याने झळकावलं. त्यानंतर एक मोठा स्कोर उभारण्यामध्ये भरपूर मोठा वाटा या खेळाडूचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच खेळाडूला इन्व्हाइट केले या सेकंड स्पेलसाठी टीम वाईट टीमच्या माध्यमातून. बॉलर पुन्हा एकदा रोहित सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या. फटका चांगला चेंडू चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला परंतु तत्पूर्वी सेकंड रन देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा त्याचबरोबर षटकार चौकारांची जोड देखील खऱ्या अर्थाने आपल्याला करावी लागेल. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय रोहितने. शेवटचे 3 बॉल देखील अद्याप शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु झेलची संधी होती परंतु फिल्डरच्या आवाकाच्या भरपूर बाहेर होता. विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 रन. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु विजय प्राप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न मात्र जरूर करावे लागतील. हा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या षटकातला. इनसाइड एज पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 2 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 9 रन. आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज शुभम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 साठी या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडासा दूरवर होता. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 11 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय हे प्रश्नचिन्ह परंतु अप्रतिम दर्जाचा झेल विकेट कीपरने टिपला आणि आणखीन एक धक्का टीम 11 स्टार करंजी या टीमला.
न्यू बॅट्समन सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध तर जरूर घेतलाय, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. गोलंदाज शुभमच्या खात्यातले अपकमिंग यंगस्टर खेळाडू आणि सध्याच्या घडीला भरपूर अनेक युवा खेळाडू उदयास येताना पाहायला मिळतात या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, परंतु थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. दुपारचं सत्र तळपतं ऊन, परंतु या तळपत्या उन्हामध्ये विजय प्राप्त जर करायचा असेल ना 11 स्टार करंजी या टीमला, तर धावांचा कडकडाट हा मात्र जरूर करावा लागेल आणि त्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी देखील जरूर करावी लागेल. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि आणखीन एक विकेट गमावलाय टीम 11 स्टार करंजी या टीमने. न्यू बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निलेश, चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा, कारण आजच्या दिवसामध्ये अधिक सामने आपल्याला खेळवायचे देखील आहेत आणि तुमच्याकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. हा बॉल देखील वेग भरपूर होता. पायाचा वेध घेतल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. शेवटचं एक षटक आतापर्यंत शिल्लक असेल. तर चला टीम गवडी टीमचे कॅप्टन रामदादा, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या मॅच नंतर लगेच टॉस केला जाईल. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम लाजवाब प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु पंचांचा इशारा आलाय षटकार. प्रयत्न तर जरूर चांगला केला, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करताना एक नवीन कॉन्फिडन्स हा देखील तुमचा वाढत असतो. कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते, शेखर त्या ठिकाणी तैनात होते आणि चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. या मोमेंटला देखील हलक्यात आणि दिशा दिली करंजच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटला, परंतु त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील झाल्याने 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन होतो विकेट.
न्यू बॅट्समन नितीन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने हा स्ट्रोक देखील केला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु पंचांचा इशारा आलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवले. अद्याप शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सामना जिंकलाय टीम व्हाईट टीमने. दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. हार्डलिक टीम 11 स्टार करंजी टीम. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच काळेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने पहिलं अर्धशतक झळकावलं, अवघ्या 15 बॉलमध्ये 50 धावांची नॉट आउट इनिंग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, असा रोहित ठरलाय या सामन्याचा हिरो.